प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो की त्या पुस्तकाबद्दलचा, त्या इतिहासाबद्दल त्याचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याला काय समजलंय, तो त्यातून काय सांगू इच्छितो, हे प्रत्येकाची एक आपापली म्हणजे आर्टिस्टिक फ्रीडम नुसार ते करत असतात. तुम्ही मेहनत करता, तुम्ही सक्सेसफुल होता, तुम्ही चित्रपट बनवता, लोकांना आवडतात, त्यामध्ये कुठेही महाराष्ट्रीयन पंजाबी ही जात येत नाही. ही डिवाइड ना, म्हणजे मी अग्री करत नाही की ते साऊथ, आपण वेस्ट, आणि सिनेमा आहे. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आहेत दिग्दर्शक राजेश मापुसकर. नमस्कार. 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 आणि विशेष म्हणजे आम्ही दादर पश्चिम येथील जय हिंद या खास मासे खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमध्ये भेटते. सगळ्यात पहिला माझा काय प्रश्न माहिती आहे की राजदत्तांच्या हस्ते हे एप्रिल मे 1999चं पोस्टर जे प्रकाशित केलं, त्यामागे काय कारण आहे, काय भावना आहेत? ओके, त्यामागे कारण असं आहे, श्रीवर्धन गावामध्ये आमचं सिनेमा थिएटर होतं. अच्छा. हो. आणि त्या सिनेमा थिएटरमध्ये मी आणि माझा भाऊ रोहन मापुसकर, जो एप्रिल मे 99चा दिग्दर्शक आणि लेखक आहे, तर आम्ही दोघं लहानपणापासून राजदत्त साहेबांच्या सिनेमांचे पोस्टर चिकटवायचो. ते आमचं काम असायचं, गावोगावी जाऊन राजदत्त साहेबांचे सिनेमाचे पोस्टर चिकटवायचे. पुढचं पाऊलच्या काळात सरजा पुढचं पाऊल वगैरे, म्हणजे बऱ्याचशा सिनेमांचे पोस्टर आम्ही चिकटवायचो. पण त्यात आम्हाला आवर्जून राजदत्त साहेबांचे सिनेमे आठवतात. आणि मग आम्हाला वाटलं की आता आम्ही दोघं जण या क्षेत्रामध्ये आलोय आणि आमच्या रोहनची पहिली फिल्म आहे, तर राजदत्त साहेबांशिवाय अजून कोण त्या पोस्टरचं अनावरण करू शकेल. तर आम्हाला वाटलं आमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आणि खूप मोठा योगायोग आहे की ज्या दिग्दर्शकाचे पोस्टर आम्ही लावत होतो ते दिग्दर्शक रोहन दिग्दर्शक झाल्यानंतर त्याच्या पोस्टरचं अनावरण करतायत. खूप मोठी आमच्यासाठी आशीर्वादाची गोष्ट आहे. मग राजदत्तांची काय प्रतिक्रिया होती? हो, ते खूप खुश झाले. आम्ही म्हटलं तुम्ही जिथे असाल तिथे आम्ही येऊ. आम्ही त्यांच्या घरी गेलो, अंधेरीला गेलो आणि ते खूप खुश झाले. आम्हालाही बरं वाटलं. एवढं पारितोषिकांनी भरलेलं त्यांचं मोठं घर आणि एवढी पारितोषिक, म्हणजे आमच्यासाठी ते खूप इन्स्पायरिंग होतं आमच्या टीमसाठी की आम्ही आज त्यांच्या घरी गेलो, त्यांना पोस्टर दाखवलं, त्यांना खूप आवडलं, त्यांना गाणी दाखवली. प्रत्येक गाण्याच्या तालावर ते असे डोलत वगैरे होते. आम्हाला इतकं बरं वाटलं की राजदत्त साहेब ज्यांना आपण लहानपणापासून बघतोय, आज रोहनची पहिली फिल्म ची गाणी बघून ते इतके मंत्रमुग्ध झाले. खूप बरं वाटलं. पण एप्रिल मे 99 हा काय आहे? एप्रिल मे 99 म्हणजे नॉस्टॅल्जिया, आठवणी आहेत. आठवणी ह्याच्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आठवणी आहेत, कोकणातल्या, गावातल्या, उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या. कारण एप्रिल मे ची सुट्टी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते आणि त्या सुट्टीच्या आठवणी आपल्याकडे असतात. आणि त्या आठवणींमध्ये खूप काही गोड आठवणी, काही धमाल, काही पहिलं प्रेम, अशा खूपशा आठवणी त्याच्यामध्ये असतात. आणि मग मामाच्या घरी जायचं, मावशीच्या घरी जायचं, मुंबईला यायचं, अशा बरंचसं काय काय आपण एप्रिल मे मध्ये करत असतो. आणि ती व्याख्या एप्रिल मे ची प्रत्येक वेळेला बदलत असते. आताचा एप्रिल मे वेगळा आहे, त्यावेळेचा एप्रिल मे वेगळा होता. तर ही गोष्ट मला तुमच्या एप्रिल मे ची सांगायची आहे. म्हणजे प्रत्येकाचा एप्रिल मे जो आहे तुमचा सगळ्यांचा, त्या एप्रिल मे ची गोष्ट रोहनला सांगायची होती. आणि तो त्याचा एप्रिल मे जो आहे रोहनचा, जो 99 ला होता, 10वी नंतरचा, त्याची गोष्ट त्याला सांगायची होती, म्हणून एप्रिल मे 99. पण आता 99 म्हणजे आपण अशा टप्प्यावर होतो ना की 2000 सुरू होतं. बरोबर. आणि सगळे जे चेंजेस आहेत आपले, बरोबर, म्हणजे ग्लोबलायझेशन येऊन जवळपास 10 वर्ष होत आलेली. सिंगल स्क्रीन थिएटर तिकडे डॅमेज व्हायची सुरुवात झाली त्याच वेळेला. बरं 2000लाच कहोना प्यारे आलं जानेवारी पासून, त्यानंतर मग एक वातावरण बदलत गेलं. मग हे सगळे स्थित्यंतराचं काही दर्शन? हो, म्हणजे काय होतं, आता आपलं डिजिटाईज सगळं झाल्यामुळे एकंदरीत, तेव्हा मोबाईल त्यावेळेला मला नव्हतेच, म्हणजे काही ठराविक लोकांच्या हातात आलेला, ठराविक लोक. त्यामुळे ती जी एक मजा होती की लँडलाईन वर फोन येणं, विहिरीवर जाऊन पोहणं, क्रिकेट खेळणं, श्रीवर्धनला कसं ते खाजण आहे, ते खाजणामध्ये होडीन जाऊन किरवी पकडणं, मच्छी आणायला जाणं, हे जे, आणि आंब्याच्या झाडावर चढणं, मस्ती करणं, तर ह्या ज्या गोष्टी एप्रिल मे महिन्यात व्हायच्या, त्या गोष्टींची ती एक खूप नॉस्टॅल्जिक आठवण तुम्हा सगळ्यांना होईल असं आम्हाला त्या पिक्चरद्वारे वाटतं. म्हणजे
कदाचित आता हे दोघं आपले कॅमेरामॅन यंग आहेत, कदाचित त्यांनी गावामध्ये एप्रिल मे काढली नसेल, पण त्यांच्या वडिलांनी किंवा आईनी किंवा मामाने ती एप्रिल मे ते जगले असतील, तर त्यांना दिसेल की माझा मामा, माझे बाबा, माझी आई, त्यांचं एप्रिल मे कसा होता, अच्छा असा होता, अरे काय स्वीट होता. तर ती भावना तुम्हाला पुन्हा एकदा रिलीव्ह करता येईल असं आम्हाला वाटतं एप्रिल मे द्वारे. माझ्या आठवणीप्रमाणे व्हेंटिलेटरची सुरुवात श्रीवर्धनमध्ये शूटिंग करून केलेली, बरोबर आहे? बरोबर आहे. कारण ते मार्केटमध्ये काहीतरी सीन वगैरे घेतलेलं. बरोबर. याच्यामध्ये श्रीवर्धन किती आणि कसं दिसेल? श्रीवर्धन मध्येच आहे ही गोष्ट सगळी. श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि आसपासच्या सगळ्या गावांमध्येच ही पुन्हा रोहननी चित्रीकरण केलं. या ती सगळी लोकेशन पुन्हा त्यापेक्षाही सुंदर. अच्छा. रोहननी तर खूप सुंदर केलं. माझा भाऊ आहे म्हणून म्हणत नाही, पण तुम्ही सगळे बघालच. 16 मेला आपली फिल्म रिलीज होते, तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेलच. पण सध्याचा जो गाजत असलेला विषय छावा, लक्ष्मण उतेकर, कसं आहे की मापुसकर बंधू पण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ऍक्टिव्ह आहेत, बरोबर. त्याच्याबरोबर मराठीत लक्ष्मण, म्हणजे मराठीतून हिंदीत गेलेले दिग्दर्शक, शिवाय काही हिंदीतच वाढून हिंदीतच काम करणारे दिग्दर्शक, काही कॅमेरामन दिग्दर्शक वगैरे झाले. त्या छावाबद्दल आता या वेळेला काय वाटतं, हे जे सगळं चाललंय? म्हणजे मी त्याचा जो पॉलिटिकल अँगल जो आहे किंवा काही इतर अँगल्स आहेत त्याच्याविषयी मला नाही बोलायचं आहे छावाबद्दल. पण छावाशी माझी जवळीक काय, तर लक्ष्मण उतेकर माझा मित्र आहे, आणि लक्ष्मण उतेकरची मेहनत मी त्याच्या तरुण वयापासून बघ, मी आताही तरुण आहे, पण आमची दोघांची ओळख जेव्हा मी प्रोडक्शन मॅनेजर होतो आणि तो कॅमेरा स्टाफ होता, अच्छा, तेव्हापासूनची माझी आणि लक्ष्मणची मैत्री. म्हणजे त्यावेळेला मी प्रोडक्शन मॅनेजर असताना लक्ष्मण हेड ऑफ द कॅमेरा इक्विपमेंट होता, आणि त्यावेळेला मी आणि लक्ष्मण मी लक्ष्मण, अरे लक्ष्मण ह्या लेन्सचे नको लावणं, हे कमी कर, अच्छा ठीक आहे मी या लेन्सचे लावतो, त्या लेन्सचे लावत नाही. तेव्हापासून माझी आणि लक्ष्मणची ओळख, तेव्हापासून. म्हणजे आणि त्यामुळे आज लक्ष्मण जिथे पोहोचलाय मला इतका अभिमान वाटतो त्याचा, की काय कुठून कुठे गेला तो, आणि खरंच त्याची सगळी मेहनत आहे. म्हणजे त्यावेळेलाही त्याला इक्विपमेंट बद्दल इतकं माहिती होतं, प्रत्येक लेन्स बद्दल, आणि इतकं व्यवस्थित सगळं ठेवलं, आणि खरंच चिकणा दिसायला होता लक्ष्मण, असा एकदम हँडसम अजूनही दिसतो, पण त्यावेळेलाही खूप मस्त असा दिसायचा. आणि मग आमची मैत्री झाली, आणि मग नेहमी म्हणजे दोन माणसं आहेत जी मला त्या प्रवासात आठवतात. एक आपली छाया कदम, ती कॅमेराचं बुकिंग घ्यायची, अच्छा छाया, आणि लक्ष्मण कॅमेरा इक्विपमेंटचा हेड होता त्यावेळेला. तर तशी ही जी माझ्या डोळ्यासमोरची माणसं, जी माझ्या आधीच्या करिअरच्या आधीच्या वेळी आलेली, आता इतकी मोठी 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट असणार. हो येस, बरोबर आहे ना. त्यामुळे माझ्यासाठी छावा खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग छावा पाहिल्यावर नाही, मी अजून पाहिला नाही, मी चाहायला काय हरकत नाही अजून. पण त्याच्याबद्दलचे आता वादविवाद जे होतात की त्याच्याविषयी राजकीय जाऊ दे, पण असं पण आहे ना की असं याच्यामध्ये काही गोष्टी, पहिलं जे आलं, ज्या ट्रेलर आला त्याला ते लेझिम नाचताना असं जे दाखवलं गेलं, मग ते कट केलं गेलं, मग ते पुन्हा सगळं ते वादळ. आता एका विशिष्ट पक्षांनी समजा सांगणं की त्याच्यामध्ये तुम्ही जे दाखवलं शिर्केंचा उल्लेख नसून सुद्धा त्या जे काय, त्याबद्दल काय वाटतं? नाही, मी पाहिलंच नाही, त्यामुळे नाही. पण हे सगळ्या वादविवादांबद्दल नाही, मला वादविवादांबद्दल मी काय बोलणार. म्हणजे मला असं वाटतं की इतिहास कसा आहे ना, तुम्ही इतिहासाची पुस्तकं वाचतात, ते इतिहासाची पुस्तकं वाचतात, त्यांचा एज ग्रुप, तुमचा एज ग्रुप, माझा एज ग्रुप, आपला सगळ्यांचा काळ वेगळा आहे. आपण तेच पुस्तक खूप वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी वाचतो, आणि इतिहास असं मला वाटतं इव्हॉल्व्ह होत असतो. त्यामुळे प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो की त्या पुस्तकाबद्दलचा, त्या इतिहासाबद्दल त्याचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याला काय समजलंय, तो त्यातून काय सांगू इच्छितो, हे प्रत्येकाची एक आपापली म्हणजे आर्टिस्टिक फ्रीडम नुसार ते करत असतात. आय थिंक ते करायला हवं तसं, कारण ते प्रत्येकाची पर्स्पेक्टिव्ह असते. त्यामुळे असं नाही की हे असंच असायला पाहिजे. आणि मी पाहिला नसल्यामुळे मी काय जास्त त्याची नाही. ठीक आहे, पण एकूण ज्याला अशा प्रकारचे चित्रपट येतात, बाजीराव मस्तानी आला, पद्मावत आला, म्हणजे पद्मावतीचा पद्मावत झाला, जेव्हा जेव्हा येतात, जोधा अकबर आला, तर मग असं होतं की सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यायची. आता ते मी त्याला काही ठोस गणित असं नाही, आपलं प्रत्येकाने आपापलं ठरवायचं की किती घ्यायची. मी काय सांगू शकत नाही त्याच्यावरती. नाही, पण असं नाही वाटत की समजा सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आणि त्याला मनोरंजनाचं मूल्य दिलं तर हे असे विषय अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतात? नाही, तेवढा मी तज्ञ नाही याच्यावरती बोलायला. हो, पण असं एक प्रेक्षक म्हणून नाही वाटत? नाही, मला एंटरटेन करतं, जे मला आवडतं बघायला ते मी बघतो.
नाही, पण असं कसं होतं माहिती ना, की समजा नुसतीच माहिती दिली तर तो माहिती पडू शकतो. हो, मी इतिहासाची माहिती देत बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये आपण समजा नृत्याचा सहभाग केला, की आता म्हणजे राजदत्तांचं म्हणजे सर्जा जे होतं, सर्जामध्ये पण गीत नृत्य होतच ना. हो हो बरोबर. मग त्याचा सहभाग नको का? हा, म्हणजे तुम्ही ती गोष्ट कशा प्रकारे मांडता, ओके, किंवा कोणाच्या भावना न दुखावता, इतिहासाला ठेच न पोचता तुम्ही, कारण शेवटी आपण सगळे फिल्म बनवतो मनोरंजनासाठी आणि एखादी गोष्ट सांगताना, इतिहास सांगताना मनोरंजन करत करत तो सांगितला गेला तर त्याची मजा वेगळी असते, ते मला ऐकायला आवडतं. त्यामुळे असं जर सांगता कोणी एखाद्याने प्रयत्न केला त्या मनोरंजनाद्वारे इतिहासाशी इमान राखून व्यवस्थित सांगितलं तर तशी गोष्ट सांगायला पाहिजे. बरं, नेहमी असं जे असा कॉमन मॅनचा प्रश्न की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जे सगळे आपण महाराष्ट्रीयन आहोत त्यांचं ऍक्च्युअल काय हे आहे, म्हणजे प्रत्येकाने आपली जागा तयार केलेली आहे, पण नेहमी असं म्हटलं जातं किंवा याचा एक समज आहे की ते डॉमिनेट करतात, कमी लेखतात. नाही, असं नाही वाटत मला. म्हणजे तुझा अनुभव काय? नाही, मला असं कधीच, म्हणजे मी महाराष्ट्र नाही म्हणून मला कधी कमी लेखलं गेलं किंवा मला काही न्यूनगंड असं काहीच नाही. म्हणजे आता बघा ना, मी माझे दोन कोण गुरु, राजकुमार हिरानी आणि विनोद चोपडा, त्यामुळे काय मी महाराष्ट्र नसल्यामुळे काही कमी झालं वगैरे असं काही नाही. म्हणजे मला तरी माझा पर्सनल अनुभव तसा नाहीये. हा, नाही ठीक आहे, अनुभव नाहीये, म्हणजे अनेकांचा अनुभव नाहीये, पण असं एक जनमत आहे की अरे दादासाहेब फाळकेंनी म्हणजे मराठी माणसांनी चित्रपटसृष्टीला जन्म दिला, पण तिथे आपण मराठी माणूस कुठे आहे? नाही, असं म्हणजे बघा, तुम्ही मेहनत करता, तुम्ही सक्सेसफुल होता, तुम्ही चित्रपट बनवता, लोकांना आवडतात, त्यामध्ये कुठेही महाराष्ट्रीयन पंजाबी ही जात येत नाही ना. हा, नाही, सिनेमा एक भाषा आहे. हा, सिनेमा एक भाषा आहे, तुम्ही आर्टिस्ट आहात, त्यामुळे तुम्ही कोण आहात, कुठल्या जातीचे आहात हे कोणी बघत नाही ना. तुमची जात बघून कोणी चित्रपट पाहायला येत नाही. तुम्ही काय दाखवताय, काय गोष्ट सांगताय, ती गोष्ट ऐकायला लोक येतात. त्यामुळे मला नाही असं वाटत. नाही, म्हणजे कधी कधी काही मराठी कलाकारांचं असं म्हणणं असतं की आम्हाला फोन येतो आणि असं 2 सीन असतात, मग आम्ही काय करायचे, करायची की नाही? हो, मी काय बोलू शकत नाही. म्हणजे छोटा रोल आहे म्हणून प्रत्येकाची आपापलं ठरवायचं आहे त्यांना काय करायचं. नाही, पण कधी कधी असं होतं ना की समजा आता आपण शोलेचं उदाहरण घेतलं आणि मॅक मोहनने सांबा केला, तर एका सीनमुळे तो आजही माणूस 50 वर्षानंतर सुद्धा ओळखला जाऊ शकतो. पण असं येऊ शकतं ना की एकच सीन आहे पण तुम्ही तो वाजवला. हो, वाजवला म्हणजे गाजवला की तोच हे झाला. हो, म्हणजे काय बघा, भूमिकेच्या लांबीपेक्षा त्याची डेप्थ काय, त्याच्यावरती जर फोकस केला तर तुम्हाला एक सीन आला तरी तुम्ही, आता मकरंद देशपांडेचा एक सीन आहे सनी देओल बरोबरती, तो मकरंद देशपांडे असा कराटे करत येतो आणि सनी देओल एक त्याला फटकन झापड मारतो, तो सीन अजूनही लक्षात आहे माझ्या, तो किती सुंदर आहे. म्हणजे समजा आता मकरंदने म्हटलं नाही मला नाही करायचं, मग काय झालं असतं, आज मला मकरंदचा तो सीन आठवून मी इतका हसतो आणि इतकं छान केलं ते मकरंदने. त्यामुळे एखाद्या छोट्या सीन पासून तुम्ही, म्हणजे आज इतकी वर्ष झाली मला अजून तो सीन आठवतो, मकरंद देशपांडे. अच्छा, आणि असे काही छोटे छोटे सीन जे मराठी कलाकारांनी गाजवले? नाही, त्याला आता मराठीचं वलय नको आणूया, हे मला म्हणायचंय. हे कोणी तो आर्टिस्ट आहे. आर्टिस्ट, मी फक्त आर्टिस्ट बद्दलच बोलीन की आर्टिस्टनी जेव्हा त्यांना असे काही रोल दिले जातात, 1 सीन 2 सीन, तो त्यांचा पर्सनल प्रश्न आहे की त्यांना तो करायचा की नाही करायचा. पण एखादा करायचं ठरवला की त्यामध्ये जीव टाकायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काय नाही. बरं, व्हेंटिलेटरकडे आत्ता बघताना काय वाटतं? आता काय म्हणजे सिनेमा मागे पडत चाललाय, म्हणजे मागे पडला नाही, म्हणजे जसे दिवस पुढे जातो आपण त्याच्या सिनेमातून मोकळे होत जातो. आता काय वाटते? आता म्हणजे त्या सिनेमाच्या नावामुळे ना एक वेगळं इम्प्रेशन होतं, ज्या सिनेमा बघायला बसलो त्या एका वेगळ्याच अनुभवात गेलो. नाही, खरंच म्हणजे ते बरं वाटतं की अजूनही लोक भेटतात तेव्हा व्हेंटिलेटर विषयी बोलतात. खूप बरं वाटतं की अजूनही तो सिनेमा मी 2016 मध्ये करून सुद्धा अजूनही लोकांना तो आठवतो त्याच्याविषयी 9 वर्षानंतर. हो, त्यामुळे बरं वाटतं ते ऐकून. आणि अजून एक स्फूर्ती मिळते की असे सिनेमे आपण अजून करायला पाहिजेत, जे लोकांच्या, जे तुम्हाला भावतील, जे तुमच्यामध्ये काही बदल आणतील. तुम्हाला असं वाटलं की अरे हे काहीतरी आहे जे मला माझ्या कुटुंबाकडे मी आता बघतो आणि हे जे पडद्यावर दाखवलंय, तर आता मी माझ्या कुटुंबाबरोबर कसा वागू शकतो, काय करू शकतो, काय बदल आणू शकतो, ते जर तुम्हाला असं वाटलं तर ऍज अ स्टोरी टेलर मी जिंकलो. पण आता आणखीन पुढे काय?
चालू आहे सगळं एका मुलाखतीत नको, पुढच्या मुलाखतीत काहीतरी हालचाल वगैरे चालू आहे कळेल म्हणजे असं काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन येणार. वेगळं काहीतरी. बरं एवढ्या वर्षामध्ये आता एवढी वर्ष झाली, खूप खालून प्रवास सुरू केला वगैरे, बदल काय दिसतो चित्रपटसृष्टीत? बदल म्हणजे टेक्नॉलॉजिकल खूप बदल झालेले आहेत. फिल्मवरून आपण डिजिटलवर आलेलो आहोत. स्टोरी टेलिंगची स्टाईल चेंज झालेली आहे, नरेटिव्ह स्टाईल चेंज झालेली आहेत. लोकांच्या आवडीनिवडी बदलायला लागल्यात, लोकांचे पेशन्स बदलायला लागलेत, लोकांची नीड्स बदलायला लागल्यात, म्हणजे सिनेमॅटिक व्ह्युइंगचे नीड्स बदलायला लागलेत. थिएटर चांगली झालेत, खूप छान झालेत, असे खूप बदल झाले आणि ते चेंज इज इनएव्हिटेबल. आणि माणसांच्या वागण्यात म्हणजे एक 15-17 वर्षापूर्वी की 20 वर्षापूर्वी आणि आता म्हणजे आपल्या क्षेत्रात कुठली माणसं, आपलीच माणसं, आपल्या अवतीभोवतीची, आपल्या भोवतीची, आपल्या बरोबरची. होच म्हणजे काय होतं, टेक्नॉलॉजी अवेलेबल असल्यामुळे आणि इझिली अवेलेबल असतं. आता बघा ना, ही 2 मुलं इथे बसली, मी त्यांना मुलंच म्हणेन, ते किती यंग आहेत बघा. तर ते 2 कॅमेरा लावून आता इथे बसलेत. म्हणजे अजून 20 वर्षापूर्वी हे शक्य नव्हतं ना, आपल्याला किती मोठे सेटअप लावायला लागले असते. आणि त्यांचं, त्या दोघांचं नॉलेज आज माझ्यापेक्षा खूप जास्त असेल, कारण ते लोक सतत वाचत असतात, ते कन्झ्युम करत असतात. तर त्यामुळे मला कम्युनिकेशन इझी जातं. मला जर त्यांना काही गोष्टी सांगायच्या असेल त्यांना पटकन कळतील की अरे ही लेन्स पाहिजे, अरे हे, मग ते सजेस्ट करतात की नाही ही लेन्स नका लावू, ही चांगली आहे, आणि मग ते आपण इन्कॉर्पोरेट करतो, हा करेक्ट आहे. तर ती जी एक देवाणघेवाण आहे ती अशी खूप इव्हॉल्व्ह होत चालले असं मला वाटतं. हा एक मोठा बदल झालाय, हा फास्ट झाले सगळं. फास्ट झालंय आणि फास्ट पेक्षाही एकमेकांना एक कळायला लागले आणि खूप नॉलेजेबल लोक अजून यायला लागलेत इंडस्ट्रीमध्ये आणि खूप ऑर्गनाइज झाले असं मला वाटतं. म्हणजे चांगलं खूप. पण असं असताना सुद्धा असं म्हटलं जातं की मराठी सिनेमा कुठे बघण्यासारखे असतात. हे काय सगळं ऑर्गनाइज झालंय, कम्युनिकेशन वाढले, बजेट वाढले, पब्लिसिटी वाढले, पण पाहण्यासारखे चित्रपट किती आहेत? आहेत ना पाहण्यासारखे चित्रपट किती आहेत? येतात की मराठी सिनेमा. आता कसं आहे की मराठी, आता हे काय, हे नेहमीची रड आहे. ओके, त्याच्यामध्ये आता मी अजून काय सांगणार. म्हणजे जे लोक सिनेमे बनवतात, म्हणजे काही लोक सिनेमे बनवत असतील तर मला असं वाटतं की त्यांचे काय एक्झॅक्टली त्याच्या मागे इंटेन्शन काय आहे, त्यानुसार ते सिनेमे बनवतात. मग ते कधी चालतात, कधी नाही चालत. आणि असं नाही की ते हिंदीमध्येही आहे, ते सगळ्या लँग्वेज मध्ये आहेत असं. आणि शेवटचं साऊथच्या सिनेमाने आपल्याला बरं डॉमिनेट केलेलं आहे. आता हे किती म्हणजे वाढत जाईल प्रमाण, कारण आता ॲनिमल, पुष्पा 2 हे तर टोटल साऊथच्या सिनेमाचंच हे आहे. आणि एक असं एक प्रेक्षक तयार झालेलं आहे. मग ते आपल्याला किती डॅमेज करतील आता आपल्याला, म्हणजे हिंदीला पण असं ही डिवाइड ना, म्हणजे मी अग्री करत नाही की ते साऊथ आपण वेस्ट आणि सिनेमा आहे. आपण माझी यांचे सिनेमा बघतो, आपण जॅपनीज सिनेमा बघतो, सगळेच बघतो की त्यात आपण उगाच कशाला आपल्यामध्ये डिवाइड करायचं. आपण चांगला सिनेमा नाही, आपण व्यक्तिगत नाही करत, पण असं जनरली असं व्याख्या केली जाते कारण साऊथच्या सिनेमाने आपल्याला डॉमिनेट केलं. आता जनरली काय बोलतात त्याच्याविषयी मी पण तुला काय वाटतं की खरंच ते आहे? नाही, मला म्हणजे मी तेच म्हटलं ना की चांगला सिनेमा आहे. साऊथ असू दे, जॅपनीज असू दे, चायनीज असू दे, चांगला सिनेमा. पण त्याच्यामध्ये एक वाटतं का, समजा एका तेलुगू किंवा तमिळ भाषेत सिनेमा तयार झाला, तो तिकडच्या इतर भाषेत आणि हिंदीत डब झाला, त्यामुळे तो अधिक प्रेक्षकांना पोहोचायला लागला. म्हणजे म्हणजे ते डब पूर्वापार आहे, म्हणजे अंजली, रोजा हे सगळं डब चित्रपटच होते. हे 90s पासून सुरू आहे, 80s पासून सुरू आहे. पण आता बाहुबली म्हणजे 2014 पासून आहे ना, हे एकदम एक्सपोजर वाढला. तर तो बेनिफिटेड कसा आहे? बेनिफिट म्हणजे आपल्याला वेगळ्या कल्चर मधल्या फिल्म्स पाहायला मिळतात, त्या वेगळ्या कल्चर मधल्या फिल्म्स आपल्याला आपल्या भाषेमध्ये पाहायला मिळतात, त्यामुळे ते जास्त कळतात. तो बेनिफिट आहे. एकच आता आणि शेवटी आपण रॅपिड फायर घेऊ. ओके. श्रीवर्धनचं ते थिएटर कोणतं? श्रीवर्धन टॉकीज. त्याचं नाव होतं श्रीवर्धन टॉकीज. अच्छा. आणि एकच सिंगल स्क्रीन थिएटर होतं? एकच सिंगल स्क्रीन होतं. त्यानंतर अजून एक टुरिंग थिएटर पण झालं होतं त्यावेळेला. त्याचं खूप कनेक्शन आहे. म्हणजे सिटी प्राईड, कोथरूड, चाफळकरांचं थिएटर ते माझ्या काकांनी बघितलं. ते बघून
चाफळकरांनी माझ्या काकांना हेल्प करून श्रीवर्धनचं थिएटर चालू केलं. माझं श्रीवर्धनचं थिएटर बघून माझ्या दुसऱ्या मामाने अलिबाग मधली 3 थिएटर चालू केली. तर अलिबाग मधली महेशच्या ब्रह्मा विष्णू महेश आली आहे. ते नातेवाईक, परवाच मी भेट देऊन आलो महेशला. नातेवाईक, त्यामुळे ते आमचं कनेक्शन आहे. त्यामुळे आमचं बंद झालं. पण आता कोथरूडची तर चेन तुम्हाला चाफळकरांची माहिती आहे, आणि ब्रह्मा विष्णू महेश तर तुम्हाला माहितीच. आता छान. आणि मग आता श्रीवर्धनला थिएटर आता नाहीये. आता थिएटरच नाहीये कोकणात, तशी कमी आहेत ना. कोकणात तशी मुळातच कमी नाही. आपण रॅपिड फायर घेतो हे की ते, पण थोडं डिटेल उत्तर दिलं तरी चालेल. इंडोर शूटिंग की आउटडोर लोकेशन? आउटडोर. काय खास कारण? हवा चांगली. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स, OTT? सिंगल स्क्रीन. कारण मुळात ते त्याच्यातच वाढ झालेली आहे. टाळ्या शिट्या, पब्लिकच्या टाळ्या शिट्या. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? तुम्ही समोर आहात त्यामुळे डिजिटल बोलायला पाहिजे. पण चांगलं आहे ना डिजिटल, सध्या इट्स मजा तो फॉर्म मध्ये अगदी. शेवटचे 2, वडापाव मिसळ पाव? वडापाव. खास मुंबईचं आपलं झालं खास. स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? कारण आता होम डिलिव्हरीचे हे क्रेज वाढले म्हणून. दोन्ही नाही. मग घरचं जेवण? घरचं जेवण. यस. तर असा हा दिग्दर्शक राजेश मापुसकर. म्हणजे त्याच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे. पण आता जो छावा जी क्रेज आहे, त्याचबरोबर त्याच्या श्रीवर्धनच्या काही आठवणी आणि इतर काही गोष्टी, आणि त्याचा येत असलेला म्हणजे निर्माता म्हणून सिनेमा एप्रिल-मे 1999, या सगळ्यांविषयी जे काही आमच्या गप्पा झाल्या त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. #ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. नमस्कार. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.